हॅलो एव्हरीवन. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे इम्प्लाइड ॲडजस्टमेंट, ज्याला आपण हिडन ॲडजस्टमेंट असं म्हणतो, त्यांचं इफेक्ट कोणत्या कोणत्या प्रकारे करण्यात येतो, ते कशा प्रकारे शिफ्ट केले जातात, दोन इफेक्ट कशा प्रकारे होतात हे आपण बघितलं. त्याचप्रमाणे बघितलं की बॅलन्स शीट नेमकं कशा प्रकारे तयार होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याच्याशीच संबंधित एडिशनल इन्फॉर्मेशन, ज्यामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट आपण अभ्यासणार आहोत. पहिलाच आहे बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ज्याला म्हटलं जाते अदत्त खर्च, म्हणजे देणे बाकी आहे असं खर्च. म्हणजे बघा, करंट इयरशी संबंधित हा खर्च राहणार, म्हणजे करंट इयरमध्ये हा खर्च द्यायचं होतं पण अजून पण देऊन झालं नाही, ज्याला आपण अदत्त खर्च असं म्हणूया, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. तर बघा, या अगोदरसुद्धा आपण जेव्हा पार्टनरशिप फर्म अंतर्गत अकाउंटिंग बघितलं, ठीक आहे, त्याचप्रमाणे आपण जो आपण पहिला चॅप्टर शिकला आपण, ठीक आहे, फायनल अकाउंट, त्यामध्ये आपण शिकलं की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दोन इफेक्ट केलं जाणार. एक तर बघा, देणे बाकी खर्च आहे, म्हणजे त्या खर्चाचा हेडमध्ये काय होणार, तो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला त्या पर्टिक्युलर खर्चामध्ये प्लस होणार. आणि दुसरं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे हा खर्च देणे बाकी आहे, अर्थातच ती काय आहे तर लायबिलिटी आहे, म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दुसरा इफेक्ट. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस, म्हणजे बघा असं खर्च जो ऑलरेडी अगोदरच भरून झालेला आहे, पूर्वदत्त खर्च. एक विचार करा की करंट इयरचा खर्च जर आपल्याला अगोदरच मिळून गेलं तर साधारणतः काय होणार बघा, तेवढा खर्च आपलं या करंट इयरमध्ये उरणार, अर्थातच तो आपला संपत्तीचा भाग आहे. तर बघा, अगोदरच जो खर्च मिळून गेलं, पूर्वदत्त खर्च, ठीक आहे, आपण करून टाकला अगोदरच तो खर्च, तर साधारणतः काय होणार, त्या पर्टिक्युलर खर्चामधून ती रक्कम आपण डिडक्ट करूया, वजा करूया. आणि दुसरं, हा आपलं संपत्तीचं पद आहे, बिकॉज एवढं बॅलेन्स यावर्षी आपल्याकडे उरणार. त्यानंतर अक्युर्ड इन्कम किंवा आउटस्टँडिंग इन्कम. बघा, याच्या अगोदर आपण बघितलं देणे बाकी खर्च, आणि इथं काय आता येणे बाकी उत्पन्न, म्हणजे असं उत्पन्न जो करंट इयरशी संबंधित असेल आणि आपल्याला मिळायला आहे, म्हणजे अजून पण बघा मिळणे बाकी आहे. तर काय होणार, पहिला इफेक्ट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अंतर्गत इन्कम साईडला काय होणार, तो पर्टिक्युलर जो काही उत्पन्न आहे हा त्या पर्टिक्युलर उत्पन्नाच्या हेडमध्ये प्लस होणार. तर दुसरा इफेक्ट हा आपला संपत्तीचा भाग असल्या कारणास्तव ॲसेट साईडला बॅलन्स शीटमध्ये. त्यानंतर दिलेला आहे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, प्री रिसिव्ड इन्कम. जसं पूर्वदत्त खर्च असते तसं हा अगोदरच, ठीक आहे, ज्याला आपण ॲडव्हान्स म्हणूया, ओके, अगोदरच भेटलेलं उत्पन्न, पूर्वप्राप्त उत्पन्न असं आपल्याला म्हणू शकतो. आता बघा, ऑलरेडी करंट इयरशी संबंधित एखादं उत्पन्न असेल आणि हा आपल्याला अगोदरच मिळालेला आहे, दॅट इज त्या पर्टिक्युलर उत्पन्नामधून मायनस होऊन जाणार तेवढी रक्कम. आणि दुसरं, हा आपलं काय आहे तर लायबिलिटी आहे, तेवढ्याने काय होणार, ॲक्च्युली खर्च वाढणार ना, अर्थातच लायबिलिटी साईडला. यानंतर आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स अँड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. जो काही वर्गणी आहे ती आपल्याला समजा ॲडव्हान्स पूर्वप्राप्त वर्गणी समजा पूर्वप्राप्त असेल किंवा येणे बाकी वर्गणी असेल, तर बघा साधारणतः सबस्क्रिप्शनबद्दल या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, सबस्क्रिप्शन इज अ रिव्हेन्यू इन्कम ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. वर्गणी म्हटलं म्हणजे एक प्रकारचं हा काय तर रिव्हेन्यू आहे, म्हणजे महसुली उत्पन्न आहे. सबस्क्रिप्शन मे बी गिवन पिरियडिकली, म्हणजे सबस्क्रिप्शन हा साधारणतः पर्टिक्युलर मुदतीसाठी सुद्धा दिला गेला जाऊ शकतो. ऑल मेंबर हॅव टू पे सबस्क्रिप्शन रेग्युलरली. सर्व सदस्य काय करतात, रेग्युलरली वर्गणी देत असतात. इट इज क्रेडिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आणि हा जो काही सबस्क्रिप्शन आहे हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला जमा केला जातो, ठीक आहे. सबस्क्रिप्शन्स साधारणतः 4 प्रकारचे राहू शकतात. कसं, पहिलाच बघा, सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर रिसिव्ड इन करंट इयर, चालू वर्षातील वर्गणी चालू वर्षातच. दुसरं दिलेलं आहे सबस्क्रिप्शन ऑफ प्रिवाइस इयर रिसिव्ड इन करंट इयर, ओके.
म्हणजेच मागच्या वर्षाची जी काही वर्गणी आहे तीसुद्धा चालू वर्षात. सबस्क्रिप्शन ऑफ नेक्स्ट इयर रिसिव्ड इन द करंट इयर, म्हणजे पुढच्या वर्षाची वर्गणीसुद्धा चालू वर्षात. आणि सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर इज आउटस्टँडिंग. जर जो काही सुरू वर्ष आहे, चालू वर्षातील जी येणे बाकी वर्गणी आहे ती, असे म्हणजे बघा 4 प्रकार या वर्गणीचे पडतात. यानंतरचं डेप्रिशिएशन. तर बघा डेप्रिशिएशन कशा प्रकारे चार्ज केला जातो याबद्दल सर्वांना माहिती आहेच. ठीक आहे. ॲसेट साईडला ज्या ज्या घटकावर पर्टिक्युलर पर्सेंटेजने डेप्रिशिएशन लावण्यात आलं असेल, काय होते त्या त्या घटकामधून तेवढंच रक्कम मायनस केली जाते. दुसरं इफेक्ट हा खर्चाचे पद असल्या कारणास्तव जसं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट करायचं, तसं काय होणार इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, म्हणजेच खर्चाचं एक्सपेंडिचरच्या हेडमध्ये तो जमा होणार. त्यानंतर आहे कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फीस. आता बघा एंट्रन्स फीस जर पूर्णची पूर्ण सांगण्यात आले असेल की त्याला कॅपिटलायझेशन करायचं आहे, भांडवलीकरण करायचं आहे, तर आपण एंट्रन्स फीसची किंवा एखादं डोनेशन दिलं असेल, ठीक आहे, त्याबद्दल माहिती सांगण्यात आली असेल की त्याला कॅपिटलाइज करायचं आहे. समजा पूर्णची पूर्ण रक्कम म्हटलं तर आपण कॅपिटल फंडमध्ये काय करणार, पूर्ण रक्कम ॲड करणार. पण कधी कधी सांगण्यात येते की हाफ ऑफ द अमाऊंट, ठीक आहे, अशा वेळी आपण अर्धी रक्कम त्या ठिकाणी प्लस करणार आणि बाकीची इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अंतर्गत देणार. जसं बघा इथं काय म्हटलेलं आहे, जनरली एंट्रन्स फीस आर ट्रीटेड एज कॅपिटल रिसिप्ट इन्कम. एंट्रन्स फीसला साधारणतः काय समजलं जाते की कॅपिटल रिसिप्ट किंवा इन्कम आहे. बट समटाईम पार्ट अँड इट कॅन बी ट्रीटेड अँड रेव्हेन्यू रिसिप्ट. पण कधीकधी याला रेव्हेन्यू रिसिप्टसुद्धा समजले जाते, जो आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये ट्रीट करणार. उदाहरणामध्ये बघा, एंट्रन्स फीस रिसिव्ड 50,000. समजा 50,000 एवढं प्रवेश शुल्क मिळालं. प्रवेश शुल्क साधारणतः काय असते, एखादं सभासद त्या एखाद्या फर्मशी, ठीक आहे, जेव्हा तो जॉईन होतो, जुडतो, तर तो जुडण्यासाठी त्या ठिकाणी जो शुल्क देते त्याला म्हटलं जाते प्रवेश फी. एडिशनल इन्फॉर्मेशन काय सांगण्यात आले बघा, समजा 50,000 एंट्रन्स फीस असेल आणि यावर 50% ऑफ एंट्रन्स फीस शुड बी कॅपिटलाइज. आणि समजा म्हणण्यात आलेलं आहे की 50% जी काही एंट्रन्स फीस आहे त्याला कॅपिटलाइज करायचं आहे. तर बघा 50,000चं 50% दॅट इज 25,000. तर हा जो 25,000चा इफेक्ट आहे हा कॅपिटल फंडमध्ये आपण प्लस करूया बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. तर दुसरा इफेक्ट काय होणार, हा जो 25,000 आहे हा साधारणतः ह्याला काय समजलं जाईल, तर बघा ₹25,000 will be added in capital fund and ₹25,000 will be treated as revenue income. म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला दुसरं पद शिफ्ट केलं जाणार 25,000चं. त्यानंतर बघा क्रिएशन ऑफ स्पेशल फंड आउट ऑफ डोनेशन. डोनेशनमधून स्पेशल फंड कसं क्रिएट केलं जाते याबद्दलसुद्धा बघा. डोनेशनचे काही प्रकार असतात, सामान्य दान, जनरल डोनेशन, तर स्पेसिफिक डोनेशन. असं दान जो कुठल्याही कारणासाठी देण्यात येत नाही. म्हणजे बघा काही अटी नसतात की आपण एखादा पैसा दान केलं तर पर्टिक्युलर अट आहे, या अटीच्या अधीनच हा आपण पैसा दान करत आहोत, अशा प्रकारची कसली अट नसेल त्याला आपण म्हणूया जनरल डोनेशन. पण स्पेसिफिक डोनेशन काय असते, म्हणजे अशा प्रकारचं दिलेलं दान, अशा प्रकारची दिलेली भेट जी पर्टिक्युलर उद्देशपूर्तीसाठी असते. जसं बघा एखादं बिल्डिंग बांधण्यासाठी देण्यात आलेलं असेल, प्राईज फंड, ठीक आहे, यासाठी डोनेशन फॉर स्पोर्ट, टुर्नामेंट एक्सेट्रा. सच डोनेशन शुड बी शोन ऑन द लायबिलिटीज साईड ऑफ बॅलन्स शीट. ठीक आहे. तर स्पेसिफिक डोनेशन देण्यात आलं असेल तर याची जी काही राशी आहे ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो केली जाते. ओके. आणि हा जो जनरल डोनेशन आहे याचं काय, ट्रीटेड एज रेव्हेन्यू इन्कम, अर्थातच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रीट केलं जाणार. यानंतर दिलेलं आहे स्टॉक ऑफ स्टेशनरी. आता बघा स्टेशनरी कुठल्याही प्रकारची राहू शकते, ते पुस्तकं राहू शकतात, एखादं स्पोर्ट मटेरियल राहू शकते, मेडिसिन राहू शकते. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय फाइंड आउट करायचे असते की आपण करंट इयरमध्ये साधारणतः किती स्टेशनरी वापरली आणि करंट इयरमध्ये आपण जेवढं स्टेशनरी वापरलं, ठीक आहे, हां आपण काय करतो साधारणतः एक खर्चाचं पद असते. ठीक आहे. आणि म्हणूनच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या खर्चाच्या साईडला, दॅट इज एक्सपेंडिचर साईडला, दॅट इज डेबिट साईडला आपण शिफ्ट करतो.
तर अशावेळी बघा, समजा आपल्याला काढायचं असेल की करंट इयरमध्ये आपण किती सामग्री वापरली, तर त्यासाठी काय फॉर्म्युला असते अगोदर आपण बघूया. ओपनिंग स्टॉक ॲड परचेस ऑफ स्टेशनरी ड्युरिंग द इयर, म्हणजेच त्या पर्टिक्युलर इयरमध्ये करंट इयरमध्ये किती खरेदी केलं, त्यामध्येच आउटस्टँडिंग म्हणजेच अजून खरेदी बाकी किंवा येणे बाकी, त्यामधून मायनस करू आपण किती सामग्री उरली, दॅट इज क्लोजिंग स्टॉक. तर जो काही या ठिकाणी आन्सर येणार तो राहणार स्टेशनरी कन्झ्युम्ड. आपण त्या करंट इयरमध्ये नेमकं किती सामग्रीचा वापर केलं. स्टेशनरी कन्झ्युम्ड इज टू बी डेबिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड क्लोजिंग स्टॉक अँड स्टेशनरी विल बी शोन ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. ठीक आहे, जो काही क्लोजिंग स्टॉक उरलेला आहे, कुठलीही सामग्री असेल, ठीक आहे, स्पोर्ट इव्हेंटशी संबंधित बुक्स असतील, ठीक आहे, मेडिसिन असेल, आता जेवढं स्टॉक उरलेला आहे तो तर संपत्ती राहणार, दॅट इज ॲसेट साईडला. आणि जेवढं कन्झ्युम केलं करंट इयरमध्ये, जेवढं आपण वापरलं, उपभोग घेतलं, तो खर्चाचं पद असल्या कारणास्तव इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला, दॅट इज डेबिट साईडला शिफ्ट केलं जाणार. यानंतर ओपनिंग बॅलन्सेस ऑफ ॲसेट अँड लायबिलिटीज ओपनिंग बॅलन्स शीट. या ठिकाणी बघा, जर आपल्याला ओपनिंग बॅलन्सेस दिलेली आहेत, तर त्या ओपनिंग बॅलन्सचा वापर करून साधारणतः आपल्याला ओपनिंग बॅलन्स समजा ॲसेटच्या असेल किंवा लायबिलिटीच्या देण्यात आलेलं असेल, तर त्यावरून आपण ओपनिंग बॅलन्स शीटसुद्धा प्रिपेअर करू शकतो. ठीक आहे, असे यावेळी काय काय आपण करू शकतो साधारणतः बघा. कॅपिटल फंड असेल त्याला लायबिलिटीमध्येच आपण दाखवूया. ठीक आहे, त्याचप्रमाणे जनरल रिझर्व असेल लायबिलिटीमध्येच दाखवूया. आणि कुठल्याही प्रकारचं बघा बँक बॅलन्स असेल, कॅश असेल, ठीक आहे, कॅश इन हँड किंवा कॅश एट बँक, हा आपण ॲसेटमध्ये दाखवूया. आता या ठिकाणी बघा काही काही इम्पॉर्टंट टर्म्स जो आपल्याला सांगण्यात आलेला आहे. ठीक आहे, ही जी माहिती आहे याबद्दलसुद्धा आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर बघा, इम्पॉर्टंट टर्म्स अंतर्गत आपण आताच बघितलं एंट्रन्स फीज काय असं साधारणतः, प्रवेश फीज, एखाद्या सभासदला त्या फर्ममध्ये जॉईन व्हायचं असेल, जोडायचं असेल, ठीक आहे, अशा वेळी तो जो सभासद शुल्क भरते, ठीक आहे, त्याला म्हटलं जाते एंट्रन्स फीज, प्रवेश फी. सबस्क्रिप्शन वर्गणी, ठीक आहे, लिजसी मृत्यूपत्रित दान, एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्रामध्ये नोंद केलं की एवढं एवढं पर्टिक्युलर रक्कम या संस्थेला देण्यात यावी, ठीक आहे, विरासत अंतर्गत, त्याला म्हटलं जातं लेजसी. लाईफ मेंबरशिप फीस, ठीक आहे, आजीवन सभासद शुल्क. आता बघा काही सदस्य काय असतात की जो काही सभासद शुल्क आहे हा एकाच वेळी भरून टाकतात. एकाच वेळी जो खर्च आला तो एकाच वेळी भरण्यात आलं असेल तर अशा वेळी त्याला काय म्हटलं जाते, आजीवन. काही काही व्यक्ती काय करतात, इन्स्टॉलमेंटनुसार भरतात, नाही का, तर त्याला आपण लाईफ मेंबरशिप फीस असं म्हणू शकत नाही. सेल ऑफ ओल्ड ॲसेट. आता बघा, जर एखादी जुनी संपत्ती आहे आणि त्याला सेल करायचं असेल तर कशा प्रकारे इफेक्ट होणार. आता बघा, जुनी संपत्ती सेल करताना कदाचित प्रॉफिट पण होऊ शकतो, लॉस पण होऊ शकतो. अशा वेळी जर आपण एखादं संपत्ती सेल करत आहोत आणि आपल्याला प्रॉफिट झालेला आहे पर्टिक्युलर, तर जेवढ्या रकमेने प्रॉफिट झाला तो आपण काय करणार, साधारणतः इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला शिफ्ट करणार. आणि समजा नुकसान झालं असेल तर बघा तेवढ्याचा तो खर्चाचं पद आहे आणि म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला शिफ्ट करणार. तर दुसरी एंट्री पर्टिक्युलर, ठीक आहे, त्या संपत्तीच्या खात्यामध्ये आपण दुसरी एंट्री देणार. ठीक आहे, आता समजा सेल ऑफ स्क्रॅप असेल, स्क्रॅप कुठलीही रद्दी, तर बघा रद्दीतून प्राप्त झालेली जी काही रक्कम आहे तो सुद्धा इन्कमचेच पद असते आणि ज्याला आपण किरकोळ इन्कम असंही म्हणू शकतो आपण. ओके, ज्याला आपण मिसलेनियस इन्कम असंही म्हणू शकतो, तर तो सुद्धा इन्कमचे पद असते, दॅट इज इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण शिफ्ट करू शकतो. तर अशा प्रकारे हे जे ॲडिशनल गोष्टी होत्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. उद्यापासून आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघणार आहोत. ठीक आहे, तर तेव्हापर्यंत कीप स्टडींग.